नमस्कार, सिंपल रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मुगाच्या डाळी शेपूची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: हळद, जिरं, मोहरी, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसण 7 ते 8 पाकळ्या, चवीपुरतं मीठ, भिजवलेली मुगाची डाळ, शेपूची भाजी आणि तेल. सर्वप्रथम आपण कढई गरम करून घेऊयात. त्यानंतर कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकूयात. तेल तापलं की तेलामध्ये 1 चमचा जिरे, आणि 1 चमचा मोहरी टाकूया. मोहरी तडतडायला लागली की त्यात आपण बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत. लसूण छान परतून घेऊयात व लसूण लालसर होईपर्यंत थांबूया. लसूण लालसर दिसायला लागला की त्यात आपण 7 ते 8 हिरव्या मिरच्या चिरून घालूयात. तुम्ही हिरव्या मिरच्या कमी किंवा जास्तही वापरू शकता. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून मिरच्या टाकू शकता. मिरच्या छानपैकी तळल्या की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि त्यानंतर अर्धी वाटी भिजवलेली मुगाची डाळ. डाळ ही आपण तेलामध्ये छान खरपूस परतून घेणार आहोत. डाळ ही छानपैकी परतलेली आहे. त्यामध्ये आपण निवडून व स्वच्छ धुवून आणि त्यानंतर बारीक चिरून शेपू घालणार आहोत. आणि त्यानंतर शेपू आणि डाळ एकत्रपणे छान परतवून घेणार आहोत. शेपू हा छानपैकी परतवून घेतला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. मीठ घातल्यावर परत एकदा आपण भाजी परतवून घेणार आहोत. भाजी ही छानपैकी परतली की तिच्यावर आपण